नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे. ABS न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलो आहोत डिंबे उजव्या कालव्यावरती. या ठिकाणी काही धामणी व धामणी गावातील परिसरांनी एकत्र येऊन शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केली आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत. तर नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत ते आपण त्या शेतकऱ्यांकडून थेट जाणून घेणार आहोत. की आत्ता पाठीमागं जे आवर्तन आलं होतं त्या आवर्तनामध्ये सर्वसाधारण ते 1.5 ते 2 महिने ते आवर्तन चालू होतं. तर हे सोलरची जी स्कीम होती ती सोलरची स्कीम चालू होती ती आमच्या लाईनला चालू होती. तर ते सकाळी सर्वसाधारण 8 वाजता चालू होतं. 8 वाजता चालू झाल्यानंतर ते 11 वाजेपर्यंत फुल क्षमतेने पाणी चालू होत नाही. 11च्या नंतर ते फुल क्षमतेने चालू होतं. ते सर्वसाधारण 3 वाजेपर्यंत ते फुल क्षमतेने चालतं. त्याच्यानंतर ते 5 वाजता कमी म्हणजे 3च्या नंतर 5 वाजेपर्यंत ते थोडं कमी कमी होत एकदम कमी होतो त्याचा. आणि जे पाणी येतं ते पाणी शेतकऱ्यांना जेवढं पुरेसं पाहिजे तेवढं पाणी भेटत नाही. तर आमची एक कळकळीची विनंती आहे की बाबा शेतकऱ्यांना पुरेपूर त्याचा फायदा झाला पाहिजे. याच्यासाठी आम्हाला पहिले नितांत वीज कनेक्शनची गरज आहे. ही आम्हाला शासनाकडं मागणी आहे. त्या कनेक्शनच्या संदर्भात आपले नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी पण पाठपुरावा केला होता. जयवंत पाटलांनी पण त्याचा पुरावा केला होता. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली, साहेबांची झाली, जयंत पाटलांची झाली. त्याच्यानंतर आत्ता 2 दिवसापूर्वी त्यांनी महावितरणाचे आपले सचिव त्यांच्याशी चर्चा करून साहेबांनी त्याच्याशी पाठपुरावा केला आहे की आम्हाला सर्व धामणी ग्रामस्थांची आमची कळकळीची विनंती की सर्व लोकांनी बँकेचं कर्ज घेतलं आहे, कोणी डाग घाण ठेवलेत आणि आज लोकांनी इतकी 8 ते 9 लाईनी अशा पेंडिंग पडल्यात की त्याच्यामुळं लोकांना सगळे ते पाण्यापासून वंचित आहे. की आमच्या सगळ्या ग्रामस्थांची एक तळमळीची विनंती आहे की कसल्या परिस्थितीत आम्हाला वीज कनेक्शन भेटलंच पाहिजे. जर नाही भेटलं तर आमच्या सगळ्या लोकांचं याच्यापासून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही लोकांकडं. त्याच्यामुळे आमची ही कळकळीची विनंती आहे. वळसे पाटील तुमचा विषय मार्गी लावतील का, याविषयी तुम्हाला काय वाटतं? 100% आम्हाला अपेक्षा आहे. फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हा प्रश्न मार्गी लावू शकतात. हीच आमची त्यांच्याकडे आमची इच्छा आहे की साहेब तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावा की शेतकऱ्यांना तुम्हीच न्याय देऊ शकता, दुसरं कोणी देऊ शकत नाही. या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणच्या गावच्या धामणी गावच्या सरपंच आहेत. ताई, काय आहे तुमची याविषयी भूमिका? आज या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी बसवलेला आहे, तर या ठिकाणी गावामध्ये 7 ते 8 लाईनी, पण या सौर ऊर्जेवरती फक्त एकच लाईन दिवसभर चालते. तर बाकीच्या ज्या 6 लाईनी त्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर सगळ्या लाईनी जर चालवायच्या असतील, कारण की एक लाईन एकाच मळ्यामध्ये जाऊ शकते, पण बाकीचे 6 ते 7 मळे असेच राहू शकतात. त्याच्यामुळे हे जे सगळे मळे या ठिकाणी सगळ्या मळ्यांनी जर पाणी पाहिजे असेल तर या ठिकाणी वीज कनेक्शन पाहिजे. आणि यासाठी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज कनेक्शन मिळावं हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी पंचायत समिती गणाच्या अंकिता वाळूंज देखील आहेत. ताईंकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांची याविषयी काय प्रतिक्रिया आहे. गेल्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांनी या इथून पाईपलाईन केल्या होत्या. जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरवरती ह्या लाईन आहेत. तरी देखील शासनाच्या धोरणानुसार इथे सौर ऊर्जेचा प्रकल्प आपण बसवला होता. मला वाटतं गेल्या 7 ते 8 महिन्यापासून आपण या प्रकल्पातून पाणी नेण्याचा देखील प्रयत्न केला. जसं पाणी भेटायला पाहिजे तसं शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही आणि गेल्या 2 वर्षांपासून शेतकरी राजाने सोने तारण असेल, बँकांमधून कर्ज काढलेलं आहे. आज त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. त्यांनी या भूमिकेतून हे सर्व केलं होतं की आता पाणी येईल, पाणी आल्यानंतर आपण त्या शेतीवर उत्पादन घेऊन त्याच्यानंतर हे सर्व कर्ज फेडू. पण गेल्या 2 वर्ष झाले त्यांचं व्याज मात्र वाढते, पण सरकारकडून त्यांना कोणताही आत्तापर्यंत लाभ मिळालेला नाही आहे. आणि सर्व ग्रामस्थांनी ही गोष्ट आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या कानावर घातल्यानंतर साहेबांनी ताबडतोब या गोष्टीचा पाठपुरावा केला व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन आज सर्व साहेब व सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नक्कीच याची गॅरंटी आहे की साहेबांमुळे इथं धामणी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. आपण पाहू शकतोय की वळसे पाटील यांच्याकडे मोठ्या आशेने या ठिकाणचे ग्रामस्थ वाट पाहत आहेत. वळसे पाटील हे याविषयी काय करणार हे आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. डॉक्टर अतुल साबळे, ABS न्यूज, जारकरवाडी. धामणी गावातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 11 जलसिंचन योजना रजिस्टर केलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत. बँकेचं कर्ज काढलेलं आहे, पाईपलाईन टाकून झालेली आहे, वीज पुरवठ्याची अडचण आहे. आता नवीन धोरणाप्रमाणे
महावितरण कंपनी शेतकऱ्यांना थेट वीज पुरवठा देत नाही, तर त्यांना तो वीज पुरवठासाठी सोलर पॅनेलचाच वापर करावा लागतो आणि तो सोलर पॅनेलचा वापर त्या ठिकाणी होत असल्यामुळे इथं काही टेक्निकल अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सोलर पॅनेल बसवण्यासाठी जागा लागणार आहे, ती जागा मिळवणं आवश्यक राहणार आहे. मग त्याच्यानंतर सोलर पॅनेलच्या कंपनीने त्याची गॅरंटी दिली पाहिजे की किती हॉर्स पॉवरची मोटार किती तास चालेल. इथे 25-25, 30-30 हॉर्स पॉवरच्या 11 स्कीम्स आहेत. प्रत्येक स्कीममध्ये अनेक शेतकरी आहेत आणि आज शेतकऱ्यांनी कर्ज काढून वर्षभर जवळपास जास्त झालं असेल. व्याज चालू आहे, लिफ्ट चालू नाही, पाणी मिळत नाही, शेतकरी हवालदिल आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी अनेक वेळा बोललो. परवा 2 दिवसापूर्वी महावितरणचे मॅनेजिंग डायरेक्टर लोकेश चंद्रा यांच्याबरोबर माझी मीटिंग झाली. त्यांनी तिथूनच चीफ सेक्रेटरींना चीफ इंजिनियरला सूचना दिल्या, तुम्ही जागेवर जाऊन पहा. मी सांगितलं मी येतो, आपण एकत्र मीटिंग करू, नक्की अडचणी काय आहेत त्या समजून घेऊ, त्या सोडवायचा प्रयत्न करू. आज सगळ्या एजन्सीबरोबर पाटबंधारे विभाग, जैन इरिगेशन, महावितरणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. ते आता याचा रिपोर्ट तयार करतील आणि कशा पद्धतीने वीज पुरवठा या शेतकऱ्यांना देणं शक्य होईल हे सांगतील. पण या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्यांचं क्षेत्र भिजवण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल याची मी खात्री देतो.